पोलीस पोलीस साहेब पुढे पुढं अरे ना पुढे घ्या पोलीस साहेब सेंटर साहेब इकडे साहेब इकडे सेंटर सेंटर दादा दादा इकडे यार मोबाईल वर घेऊ नका रे खाली ठेवा ओके ओके साहेब सगळं झालंय का आवाज आज मी आल्यापासून धाराशिव लोकसभा मतदारसंघातील दादा हे पांढरा माझ्या सगळ्या लोकांना विनंती केली होती की आज आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. माझ्या आव्हानाला प्रतिसाद देत माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रातील सगळी जीवाभावाची माणसं आज या ठिकाणी उपस्थित होती. जवळपास 4:15 पासून आता 8 वाजत आले. सगळ्यांची चर्चा आम्ही त्या ठिकाणी केली. सगळ्यांचं मत त्या ठिकाणी जाणून घेतलं आणि सगळी मत जाणून घेतल्याच्या नंतर सगळ्या कार्यकर्त्यांच्या सगळ्या जीवाभावा माणसांच्या ज्या सूचना आहेत त्या पद्धतीनं मला थोडी पार्श्वभूमी सांगायची की नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी लढत असताना सुद्धा धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा आपण विचार केला तर एका थोडा पिक्चर तर पंचायत समितीमध्ये नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी आम्हाला यश मिळू शकलं नाही. अनेक सामान्य कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते सुद्धा ह्या निवडणुकीत अतिशय वाईट पद्धतीने त्या ठिकाणी पराभूत झाले. मी असेल आमचे सगळे सहकारी असतील आम्ही 24 तास मधला 24 तास वेळ सामान्य माणसासाठी सामान्य लोकांसाठी त्याच्या समस्येसाठी द्यायचं काम आम्ही प्रामाणिकपणे केलंय आणि यांचे साक्षीदार सगळे मोबाईल वाईट शर्ट सर्वसामान्य माणसं कॅम्प लाईव्ह चालू आहे. पोलीस त्यांना ढकला ना आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी बस ना खाली आमचा कार्यकर्ता आम्ही कधी कामात कमी पडलोच नाही. लोकांच्या समस्या सोडवण्यात आम्ही कधी कमी पडलो नाही. पण दुर्दैवानं सत्तेमुळं त्या ठिकाणी आम्हाला या पराभवाला सामोरं जावं लागलं.
मला आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगायचंय की सामान्य माणसाच्या कामासाठी खरं तर इथं आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून बसलेलो आहे. सामान्य माणसाच्या अक्षरशः ट्रान्सफॉर्मरला सुद्धा त्या ठिकाणी अडचणी येत होत्या. आज सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहे. अरे काय राव हे? कुठनं आलंय? श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहे. त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की आपण बघितलं असेल ज्या कारणामुळे त्या ठिकाणी मी माझं सार्वजनिक जीवन सुरू केलं, या वाईट वृत्तीची लोक कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी राजकारणाच्या पटलावर राहिली नाही पाहिजे. ही भूमिका आजपर्यंत मी त्या ठिकाणी चोखपणे निभावत आलो. कायदेशीर बाबीवर सुद्धा आम्ही त्याच पद्धतीनं पूर्ण आमच्या कुटुंबानं अरे काय कुठनं आलंय हा? महाराष्ट्र पोलीस जे तपास करत होते, कळंबोली पोलीस स्टेशन जे तपास करत होते ते दबावाखाली करत आहे आणि इथून आम्हाला न्याय मिळू शकत नाही. म्हणून हा तपास सीबीआय कडे वर्ग करावा अशी मागणी, अशी याचिका हायकोर्टात केल्याच्या नंतर या हत्याकांडाचा तपास त्या ठिकाणी सीबीआय कडे वर्ग झाला. 20 वर्ष अविरतपणे न्यायालयीन प्रक्रिया चालली. फार मोठ्या अपेक्षा आमच्या कुटुंबाला त्या निकालात होत्या. पुढे बघा. मेरिटवर निकाल येईल अशी अपेक्षा होती, पण दुर्दैवानं जो काही निकाल आला ज्याच्यामध्ये सन्माननीय न्यायालय म्हणतंय की राजकीय वैमनस्य होतं तेही मान्य करतंय. कुठल्याही हत्याकांडामध्ये उद्देश, मोटिव्ह फार महत्वाचा असतो तेही न्यायालय मान्य करतंय. पण दुर्दैवानं कळंबोली पोलीस स्टेशनच्या तपासाला त्या ठिकाणी बेस करून मला वाटतं ज्या पद्धतीचा निकाल आला तो अतिशय दुर्दैवी होता. आणि अशा पद्धतीनं या निकालाचं दुःख, कारण ज्या दिवशी राजेसाहेब गेले त्या दिवशीचं जे दुःख होतं तशाच पद्धतीचं दुःख आमच्या पूर्ण कुटुंबाला काल सहन करावं लागलं. मला वाटतं ह्याच्यामध्ये एक माणूस त्या ठिकाणी सक्षमपणे आमच्या पाठीशी उभा होता आणि त्यांनाही ते पटलेलं नव्हतं. काल ज्या पद्धतीने निकाल आला त्याच्या बाबतीत सीएम साहेब, देवेंद्रजी फडणवीस, श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांनी अमित शहा साहेबांबरोबरही माझं बोलणं करून दिलं. आम्ही त्यांना इतकीच विनंती केली की साहेब आम्हाला कुणाचा फेवर नको आहे, पण आम्ही जे संघर्ष मागच्या 20 वर्षापासून करतोय, फक्त न्याय मागतोय, तो न्याय आम्हाला मिळवून द्यावा ही आम्ही कळकळीची विनंती त्या ठिकाणी केली. आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः समोर येऊन स्टेटमेंट दिलं आणि सीबीआय त्या ठिकाणी माननीय हायकोर्टात या प्रकरणाबाबतीत अपील दाखल करणार आहे. अपेक्षा इतकीच आहे की या केसच्या मेरिटवर त्या ठिकाणी जो न्याय त्या ठिकाणी डावलला गेला तो आम्हाला न्याय मिळावा. आणि म्हणून या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर आपण जर आमची इथली राजकीय परिस्थिती बघितली असेल, बऱ्याच मंडळींना वाटतंय की आता तुमचा एक पक्ष त्यांचा एक पक्ष. मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की कुठलाही पक्ष असला तर अशा वृत्तीला राजकारणातनं थांबवण्यासाठी जे काय करावं लागणार आहे त्याच्यासाठी ओमराजे कधीच थांबणार नाही ना मला कोणी रोखू शकत. आज ज्या सत्तेची ताकद घेऊन त्या ठिकाणी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जो अन्याय होतोय, आज गावागावातल्या माणसाला त्या ठिकाणी थांबवलं जात आहे. अनेक लोकोपयोगी कामं आहेत. खासदार म्हणून त्या माणसाला वाटतंय की बाबा खासदारांना आमचं ट्रान्सफॉर्मर द्यावा, खासदारांना आमच्यातलं अमुक काम करावं. आज 7 वर्ष होत आले. त्या माणसाच्या अपेक्षा फार मोठ्या आहेत. मला वाटतंय निश्चितपणे या सगळ्या अपेक्षांना न्याय द्यायचं काम
मी निश्चितपणे प्रामाणिकपणे इथून पुढच्या कालखंडामध्ये करत राहील. आणि आपल्या सगळ्याच्या माहितीसाठी सामान्य माणूस ओमराजेला ओळखते. 2009 पासून ते आजपर्यंत, 2006 पासून ते आजपर्यंत त्या सामान्य माणसासाठी मी काय काम करतो हे सामान्य माणसानं बघितलंय. आणि म्हणून कुठल्या पैशाच्या हव्यासापोटी, कुठल्या पदाच्या हव्यासापोटी जाणारा ओमराजे नाही. जी काय सत्ता घ्यायची आहे किंवा जी काय सत्तेचा वापर करायचा आहे, कारण आपण जर माझ्याकडची फळी बघितली तर माझ्याकडे मोठे प्रस्थापित माणसं कोणीच नाही. माझ्याकडे सामान्य माणसं, समाजातले शेवटच्या घटकातली माणसं त्या ठिकाणी आज माझ्याकडे आशा लावून बघतायत. आणि मी आपल्याला शब्द देतो, या सत्तेचा वापर हा त्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद देण्यासाठी मी प्रामाणिकपणे करत राहीन आणि ती ताकदीनं करत राहीन. हे वचन मी आपल्या सगळ्याच्या साक्षीनं आज या ठिकाणी देतो. आणि आम्हाला खात्री आहे की ज्या पद्धतीनं धावून जाऊन काम करायचा त्यांचा स्वभाव आहे, त्या पद्धतीने निश्चितपणे धावून येतील आमच्या प्रत्येक. कारण आमचं काय वैयक्तिक कुठलंच काम नाहीये, माझं कुठलंच काय असंही नाही किंवा काहीतरी वेगळा व्यवसाय माझा चालू आहे आणि त्या व्यवसायाला संरक्षण घेण्यासाठी मला जायचंय ना. माझ्यावर काही ईडीसी द्यायची बी धाड पडली असंही नाही. बांधवांनो, प्रामाणिकपणे काम करणारा, 24 तास मधला 24 तास वेळ देणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. आणि निश्चितपणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपण जर बघितलं असेल तर कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प जो की कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी अपूर्ण आहे. आपल्याकडे बॅरेजेसची काम आहेत जे की आम्ही त्यावेळेस सुरू केलं होतं, त्याची इस्टिमेट चालू केले होते. मला वाटतंय या सत्तेचा उपयोग कशा पद्धतीने केला जाऊ शकतो हे निश्चितपणे आम्ही धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनतेला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी राबवून, नुसत्या घोषणा नाहीत तर त्या राबवून अतिशय चांगल्या पद्धतीनं दाखवून देऊ, हेही वचन मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं देतो. आणि निश्चितपणे आदरणीय उद्धवजी, आदरणीय आदित्यजी, बाळासाहेब यांचा सगळ्यांचा मला प्रचंड स्नेह लाभला, त्यांचे आशीर्वाद लाभले, त्यांचं प्रेम लाभलेलं आहे. मला वाटतंय माझ्या मनात, माझ्या तोंडात कधीही कुणाबद्दलही वाईट शब्द कधी आलेला नाही, येणारही नाही. आणि मी मगाशी आमच्या सगळ्या सैनिकांना सुद्धा सगळ्यांना सांगितलं की एकही शब्द भले कुठल्याही प्रकारची, कशाही प्रकारची कमेंट पुढे न आली तर मला वाटतंय मातोश्रीबद्दल आपल्याकडे एकही शब्द जायला नको, ही मी विनंती सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना केलेली आहे. मी त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि निश्चितपणे माझा पुढचा जो राजकीय प्रवास आहे, हा राजकीय प्रवास सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्यासाठी, त्याला सुखाचे क्षण देण्यासाठी मी कायमस्वरूपी अविरतपणे जसं आधी काम करत आलोय त्याच पद्धतीने अविरतपणे त्यांच्यासाठी काम करत राहील, हेही वचन देतो. चर्चा केली असं सांगितलं एकनाथ शिंदे साहेबांनी बोलणं करून दिलं. उद्धव ठाकरेंची आपली काही चर्चा झाली का, त्यांच्याशी काय बोललात का, किंवा आपण भविष्यात कधी त्यांच्याशी? अमित शहांशी आपण चर्चा केली फोनवरून, एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला फोनवरून चर्चा करून दिल्याचं बोलला. उद्धव ठाकरेंची काही चर्चा आपली झाली का या संदर्भात, या सगळ्या निर्णयाच्या अनुषंगाने, आणि भविष्यात काय होईल का कुठल्या कशा पद्धतीने तुमचे या निर्णयाबाबत? आज उद्धव ठाकरेंना आपण आपल्याशी फोन केल्याच्या आपल्याशी एक लक्षात घ्या, माझी जी काय भूमिका होती, मी ज्या पद्धतीने ठरवलं होतं, ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्या पद्धतीने मी आपल्या सगळ्यांच्या समक्ष मांडलेले. आणि माझी आपल्याला इतकीच विनंती आहे की आम्ही काय बोललेलो असं तर निश्चितपणे तुम्ही त्याची बातमी करा, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण न बोललेल्याही बातम्या त्या ठिकाणी चालवल्या जातात आणि विनाकारण कुणाबद्दलही गैरसमज त्या ठिकाणी निर्माण केले जातात. तर फक्त तेवढ्या गोष्टी घडू नयेत. आज मला जे काय बोलायचे मी बोललोय. आणि मला एवढं सांगायचं, मी बोलण्यापेक्षा मी जो हा निर्णय घेतलाय, ह्या निर्णयाचं समर्थन माझ्या कामातनं, माझ्या कष्टातनं त्या ठिकाणी लोकांना दाखवून देईल, एवढं मात्र मी दादा कुठल्या अटी शर्ती काय ठेवलेत का तुमच्या प्रवेशासाठी? लक्षात घ्या, अटी शर्ती टाकून मी काम करणारा कार्यकर्ता नाही. आणि
आपल्या माहितीसाठी जागेवर थांबवलं नाही. या ठिकाणी माजी आरोग्यमंत्री डॉक्टर नानाजी सावंत यांचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ते थेट खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीला गेलेले आहेत.